नमस्कार, आपण पाहतात तापी परिसर न्यूज। 1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बरसला पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा, दमदार सरींची प्रतीक्षा कायम। यंदाच्या मान्सूनने तब्बल 1.5 महिना पाठ फिरवल्यानंतर अखेर मंगळवारी नवापूर तालुक्यात रिमझिम स्वरूपात पावसाने हजेरी लावली। हा पाऊस मुसळधार असला तरी अनेक दिवसापासून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा मानसिक दिलासा मिळालाय। रखडलेल्या पेरण्यांना आता वेग येण्याची शक्यता असून यापूर्वी पेरणी झालेल्या पिकांनाही या पावसामुळे नवसंजीवनी मिळणार आहे। मात्र खरीप हंगाम पूर्णपणे सावरण्यासाठी अद्याप दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत। यंदा मान्सून वेळेत दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता। मात्र जून महिना आणि जुलैचा बराच काळ कोरडाच गेल्याने अंदाज बहुतांश फोल ठरले। जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 10 ते 12% पावसाची नोंद झाल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती। याचा सर्वाधिक फटका खरीप हंगामाला बसला। जिल्ह्यातील सुमारे 2,74,000 हेक्टर खरीप क्षेत्रापैकी केवळ 1.25 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होऊ शकल्या, तर जवळपास 1.5 लाख हेक्टर क्षेत्र अद्यापही पेरणीविना राहिले। काही शेतकऱ्यांनी धोका पत्करून केलेल्या पेरण्या पावसाअभावी करपल्या, तर अनेकांना दुबार पेरणीचा खर्च सहन करावा लागला। अशा परिस्थितीत सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। मंगळवारपासून सुरू झालेला पाऊस बुधवारीही रिमझिम स्वरूपात सुरू असल्याने कापूस, मका, सोयाबीन, बाजरी आणि ज्वारी या पिकांना मोठा फायदा होणार असल्याचे कृषी जाणकारांचे मत आहे। तथापि हा पाऊस केवळ रिमझिम स्वरूपाचा असल्याने नदी, नाले, बंधारे, लघु मध्यम प्रकल्पामध्ये कोणतीही लक्षणीय पाणीवाढ झालेली नाही। बहुतांश जलस्रोत अद्याप कोरडेच असून धरणातील पाणीसाठा चिंताजनक आहे। त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कृषी तज्ज्ञांच्या मते खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी पुढील काही दिवसात मुसळधार आणि सातत्यपूर्ण पाऊस होणे अत्यावश्यक आहे। अन्यथा पिकांची वाढ, फुलोरा आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उर्वरित हंगामात निसर्गाची साथ मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे। माझं नाव भरतसिंग मादी वसावे, राहणार मरोड, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार। माझं वय आता 84 चालू आहे। तर आम्ही लगभग 1962 सालापासून शाळा सोडली, तेव्हापासून काही 8 वर्ष नोकरी केली रेल्वेमध्ये। नंतर तेव्हापासून आम्ही शेतीचं काम करतो आहे। तर शेतीचा अनुभव आम्हाला एवढे वर्ष झालं, आतापर्यंत शेतीच करत आहे। तर शेतीचा अनुभव पूर्ण आहे। आणि यावर्षी पाऊस एकदम धीरे धीरे पडला, पण पावसाने देवाची चांगली कृपा केली आणि देवाने आता दुसऱ्यांदा पेरण्या केल्या तरी शेतकऱ्याला खुशी केलं आहे। आणि भगवानच्या कृपेने पुढे हा जर पाऊस पडून नंतर बी पाऊस चांगला पडला तर भगवानच्या कृपेने शेतकरी आनंदात राहतील असा आमचा अनुभव आहे। आणि त्याप्रमाणे देवाची कृपा व्हायला पाहिजे तो आहे। आपण पाहतात तापी परिसर न्यूज। चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा। विकास वडवी, तापी परिसर न्यूज, नवापूर।